बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने हाहाकार माजवलेला आहे। याच पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून डोंगर पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस झाला। विशेष पाहायला गेलं तर आष्टी, पाटोदा आणि शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस झाला। डोंगराळ भागामध्ये पाऊस झाल्यामुळे पाण्याची आवक जी आहे ते सिंदफणा नदी पात्रामध्ये आता पाहायला मिळते आणि या सिंदफणा नदीला आता पूर आल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस पाहायला मिळाला आणि ज्या पावसाने हाहाकार घातला होता त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये आता अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। तर विशेष पाहायला गेलं तर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आज यांनी सर्व शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस जो आहे ते शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर नागरिकांनी पाहिलं ते चित्र देखील पाहू शकतात। आज मी बीडच्या सिंदफणा नदी पात्रामध्ये वर उभा आहे पुलावरती आणि काल संपूर्णच जनजीवन विस्कळीत झालं होतं। सर्वच मार्ग जे आहे ते ठप्प झाले होते आणि विशेष पाहायला गेलं तर सर्वच गावांचा संपर्क तुटला होता। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। काय नुकसान झालेलं आहे तुमचं, कशा पद्धतीने पाऊस झालेला आहे काय सांगाल? भरपूर पाऊस झालेला आहे, पाण्याने बरंच रान कापून गेलेलं आहे। म्हणजे बरंचसं नुकसान झालेलं आहे, सरकी गेली बरेचसं, म्हणजे मका पिका रान असं बरंचसं कापलंय, कमरा इतक्याला रान कापले। काय नुकसान काय काय नुकसान बरेचसे नुकसान भरपाई द्यावा शेतकऱ्यासाठी, मदत काही भेटावं। काय नुकसान झालं तुमचं काय सांगाल? आमचं सगळंच 2 एकरचे कापूस एकदम पाण्यामध्ये आहे आणि आमचा संपर्क सगळा जनजीवन विस्कळीत झाले, संपर्क सगळा तुटलेला आहे। काय शासनाकडे मागणी काय? शासनाकडे मागणी आहे की नुकसान भरपाई मिळावी आणि विमा 100% मिळावा। नक्कीच नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आम्हाला मदत मिळायला पाहिजे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।